मी अर्चना विचारी सिक्रेट रेसिपीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। आज मी बनवते कैरीचं रायता आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे ही 1.5 किलो कैरी आहे। ती मी स्वच्छ धुवून त्याच्या साली काढून हे अशा ह्याच्यात मी कट केलेलं आहे। 200 ग्राम गूळ आहे, हिंग पाव चमचा मीठ, 2 चमचे तिखट मसाला, हळद, जिरं पाव चमचा, राई पाव चमचा आणि 2-3 चमचे तेल। तर मी आता रेसिपी स्टार्ट करते। पातेलं गरम झालेलं आहे आणि मी हे 2-3 चमचे तेल मी त्याच्यामध्ये ओतत आहे। आता हा गूळ आहे तो ह्या कैरीमध्ये मी मिक्स करून घेते। हळद, मसाला, मीठ हे सर्व मी या कैरीमध्ये घालून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये टाकणार आहोत जिरं, राई। ते तडतडलं की आपण त्याच्यामध्ये हिंग घालणार आहोत। तर मी यामध्ये हे मिक्स केलेलं कैरी, हळद, मीठ, तिखट आणि गूळ घालत आहे। सर्व घालून मी मिक्स करून घेतलेलं आहे। हे सर्व मिक्स करून मी 1-2-3 मिनिटं ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे। बारीक गॅसवर हे शिजू द्या। 2-3 मिनिटांनी मी हे झाकण बाजूला करते। हे बघा, गूळ सर्व मेल्ट झालेला आहे। या गुळामध्ये ही कैरी आपल्याला शिजून घ्यायची आहे। तर आपण ही कैरी आता छान शिजवत ठेवूया आणि मी आता वरती हे झाकण ठेवत आहे। 7-8 मिनिटांनंतर मी झाकण बाजूला केलंय। वा, आपलं रायतं छान तयार झालेलं आहे। ह्याच्यात तुम्ही वेलची पावडर सुद्धा टाकू शकता। तर आपण आता हा गॅस बंद करणार आहे। कसं काय मंडळी, कशी वाटली आजची डिश? आवडली ना? अहो मग बघताय काय? लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।